नमस्कार सर्वांचे, भाजी पटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। आपण आज छोले मसाला पाहणार आहे। त्यासाठी येथे रात्री 1 वाटी इतके काबुली चना भिजत घातले होते। झटपट सकाळी डब्यासाठी मुलांच्या। आता आपण कुकरला 1 ते 2 शिट्ट्या देऊन घेऊ। त्याला शिट्टी देत असतानाच 2 टोमॅटो 2 कांदे त्यामध्ये लावून द्यायचे आहे कुकरला शिजण्यासाठी, म्हणजे वेळ ही वाचेल आणि पटकन अशी आपली छोले मसाला भाजी तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही कांदे आणि टोमॅटो पण शिजले आहे आपले। आता आपण त्याची प्युरी तयार करून घेऊ। लसूण घालायचा थोडासा। प्युरी तयार करून झालेली आहे। छान अशी प्युरी झालेली आहे आपली। आता फोडणी द्यायची आहे। तेल घालून घ्यायचं 2 चमचे इतकं। मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की जिरे घालायचे। हळद घालायची आहे थोडीशी। आणि आता आपण प्युरी घालून घेऊ। प्युरी चांगली परतून द्यायची आहे। तेल सुटेपर्यंत प्युरी परतायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने छोले भाजी केली तर अगदी झटपट अशी होते छोले। आणि त्यासोबत अशी टम्म फुगलेले भटोरे करायचे आहे आपल्याला। त्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहे। लाल तिखट घातलेला आहे आणि छोले मसाला घालायचा। धना पावडर घालायची आहे। गरम मसाला घालायचा थोडासा। परतून घ्यायचे आहे परत चांगलं। अगदी झटपट अशी होणारे छोले आहे। टोमॅटो कांदा हा कुकरला लावल्यामुळे अगदी पटकन असा शिजून जातो। परतवण्याची जास्त गरज पण नसते त्याला। मग छान असं तेल सुटलं आहे आपल्या प्युरीला। त्यानंतर 2 तेजपत्ते असे घालून घ्यायचे त्यामध्ये। आता आपण छोले टाकून घ्यायचे। मीठ पण घालायचं आहे। आता मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं आणखी पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आता 5-1 मिनिटासाठी किंवा 2-3 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालायची। बघू शकता तुम्ही आपले छोले तयार झालेले आहे। खूप छान असा रंग आला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय। छोले आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसे वाटले छोले, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।